जय श्री महाकाल, जय श्री राम, हिंदू सनातन धर्म की जय हो। मी गौरी किन्नर, नांदेड महाराष्ट्र प्रॉपरची इथली किन्नर आहे। आमच्या किन्नरामध्ये एक रिवाज असते, किन्नर कुठं पण पैदा हो द्या, पण जिथला गुरु तिथला ते चेला नाती। तर मी नांदेडचे आहे, परभणी जिल्ह्यात मानवतला पैदा झालं। तर लालवाडी शिवाजीनगरला एक आमचं किन्नराचा आश्रम आहे, तिथं धोक्यानं अर्चना देवकरनं मला बोलवलं की ये गुरुभाऊ इथं आपण बसून मिटवून घेऊता। आणि मिटवून घेण्याच्या जागेत तिच्या 50 चेले नात्यानं मला खूप मारलं। माझे हे सगळे केस उपटिले, दोन्ही पायामध्ये माझ्या गॅप आलाय, कमरात गॅप आलाय, असलं मारलं। हजारो लोकांना व्हिडिओ व्हायरल झाला, सगळ्यांना बघितलेलं, लय मारलं। शिवाजीनगर पोलीस स्टेशनवाले साहेब लोक म्हणले गौरी गुरु तुम्ही बी केस नका करू, ते बी केस करणार नाहीत, आपसमध्ये मिटवा। आम्हाला लाडी गोडी लावून काढून दिला। आम्ही 8 जण होतो, ते 80 जण होते। इथं पोलीस स्टेशनच्या बाहेर आमचा 80,000चा फोन फोडा, इथं बी मारला तिथं बी मारलं ना आम्हाला काढून दिलं। आम्हाला काढून दिल्याच्या नंतर 3 दिवसाच्या नंतर अर्चनाबाईच्या चेले नात्यानं माझ्यावर व माझ्या किन्नरावर खोटे गुन्हे दाखल केले। तसं आमच्यावर कोणता गुन्हा दाखल होऊ नये, आम्ही काय आतंकवादी नाहीत, काय खुनी मर्डरी नाहीत। ह्या केसचा कायदेशीर तपास व्हा, ज्याच्याकडे गलती गुन्हा निघन त्याच्याकडं कारवाई करा। आणि दुसरी गोष्ट, मायबाप ह्या नांदेडमध्ये 3 लेकराचे बाप, 4 लेकराचे बाप, 5 लेकराचे बाप टोटल डुप्लिकेट किन्नर आहेत। तर पोलीस प्रशासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे की किन्नराची जाच व्हा, जे ओरिजिनल किन्नर आहेत तेच नांदेडमध्ये राहावा। लेकरवाळे किन्नर, बायको लेकरा बाळावाले किन्नर इथं राहू नये। त्यांचं आधार कार्ड स्कॅन करा, बापाचं आधार कार्ड लेकराच्या नावावर असते। मला जर लेकरा असले माझं आधार कार्ड चेक करा, आणि जेवढे लेकरा बाळावाले त्याला नांदेड खाली करायला हवा। हीच प्रशासनाला माझी हात जोडून कळकळीची विनंती। काडे दाडे घातली, साडी मागलं, आणले 2-4 हजार रुपये, लाऱ्या 100 रुपये दरा की नाही, लाऱ्या 50 रुपये। हे नांदेडमध्ये लय दादागिरी चालू आहे। आमच्या हिंदू किन्नरावर तर एवढी दादागिरी आहे, आम्हाला कुठं जगायसारखं राहायसारखं केलं नाही। हे सगळे फ्रॉड किन्नर आहेत, यांना चेक करावा, हेच माझे हात जोडून। मी आशिका किन्नर, नांदेडवरनं गौरी गुरु यांचा शिष्य। आम्ही गेल्या 5 वर्षापासून यांचा आम्हाला सतत त्रास आहे। आमचे जे गादीपती आहे रंजिता नायक, त्यांना सुद्धा यांचा खूप त्रास आहे, आणि आमच्या इतरही लोकांना यांचा त्रास आहे। हे होळी आली, दिवाळी आली, हे सतत आमच्याबरोबर भांडण करतात, लोकांवर पण अत्याचार करतात। वजीराबाद आमचं मार्केट आहे नांदेडचं, तिथं जाऊन यांचे किन्नर 50 रुपये 100 रुपये पार करतात, घेतात, पळून जातात, लोकांवर नागडे होतात। हे यांचे धंदे आहे, हे धंदे कुठेतरी प्रशासनाने रोख लावायला पाहिजे। आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये 1 किलोमीटरला 10 किन्नर आहेत, आणि कोणत्याही हर 1 किलोमीटरला 10 किन्नर आहेत पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये। पब्लिकनं वागाव का नाही वागाव, एवढी लूटमारी का, रोडवर मागतात, कोणाकडून 500ची नोट घेते तर 1 रुपया चिल्लर वापस येत नाहीत। रेल्वे स्टेशन पाशी बी तसंच आहे, पूर्ण नांदेडमध्ये तसंच आहे। आणि हे तर एक टेलर आहे, यांना अजून आमच्यावर आतंक काय केला तर मायबाप दुसऱ्या वेळेस मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन असे खुलासे करन की पब्लिकनं हिजडायला 1 रुपया देऊ नये। आणि सर ऐका, माझं हेच सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, हिजड्यांना हाच विनंती आहे, हात जोडून, ज्या तृतीयपंथी आहेत तुमच्या प्रशासनाला मागण्या काय प्रामुख्याने? म्हणजे आमचं प्रामुख्यानं पोलीस प्रशासनाला आणि सगळ्या दुनियाला एकच मागणं आहे की नकली किन्नर बंद व्हायला पाहिजे। जे दाढी काढून साडी घालतात, 4 लेकराचे बाप, 5 लेकराचे बाप, यायचं लय आतंक आहे हिजड्यावर, लय म्हणजे लय आतंक आहे आमच्या।